मितेश पाटीलच्या न्यायासाठी गडब येथे कॅन्डल मार्च, हजारोंच्या संख्येने नागरिकांचा सहभाग। शनिवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी अलिबाग समुद्रकिनारी झालेल्या हत्याकांडात पेण तालुक्यातील आपल्या गडब गावातील तरुण मितेश जनार्दन पाटील याची धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे हत्या केली व त्यामध्ये तो मृत्युमुखी पडला। याच गुन्ह्यातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशा एकमुखी मागणीकरिता शासनाकडे सदर घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी मागण्या मांडण्यासाठी संविधानात्मक मार्गाने शांतता पद्धतीने गडब येथे रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते। या कॅन्डल मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। यामध्ये महिलांची व लहान मुलांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। या कॅन्डल मार्चमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, गडब सरपंच मानसी पाटील, उपसरपंच दीपक कोठेकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावंड, शिवसेनेचे पेण विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख हिराजी चोगले, डोलवी ग्रामपंचायतीचे सरपंच परशुराम म्हात्रे, भाजपचे युवा नेते ललित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस परशुराम मोकल, मनसेचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, युवा सेनेचे कासू विभाग प्रमुख निशांत पाटील, माजी सरपंच अपर्णा कोठेकर, विजय पाटील, माजी उपसरपंच तुलसीदास कोठेकर, दिनेश म्हात्रे, मानव अधिकारी समितीच्या पेण तालुका अध्यक्ष अश्विनी ठाकूर, आदर्श युवा संघटनेचे संचालक के.पी. पाटील, अध्यक्ष के.जी. म्हात्रे आदींसह हजारो नागरिक सहभागी झाले होते। यावेळी या निर्घृण हत्येचा निषेध व्यक्त करून मितेशला न्याय मिळाला पाहिजे व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, तर हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी करून मितेशला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं उपस्थितांनी मितेशला श्रद्धांजली वाहताना सांगितले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.